Good afternoon, everyone. Today we are going to discuss strategic management. So, when I say strategic management, in simple word, strategic management is a process of relating the organization with environment through strategy formulation and implementation. Basically, this gives more focus on there is a continuous interaction between company and its environment, and there should be an open system approach. In the strategic management, basically what we do, we are making the decisions that relate the organization to its environment. In strategic management, we are setting long term goals and we are allocating the resources to achieve these goals, and therefore it is always concerned with the long term welfare of the organization and what is the organization must adapt for the changing needs. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट एका सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे ही अशा एक प्रकारची प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण कंपनीसाठी एक व्यूहरचना तयार करत असतो आणि ती व्यूहरचना ही आपल्याला अंमलात कशी आणायची याचा विचार करत असतो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये आपल्याला डिसिजन मेकिंग करावं लागतं. तर कशा संबंधित डिसिजन मेकिंग करावं लागतं, तर आपण ज्या वातावरणामध्ये आपली कंपनी काम करते आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये टिकण्यासाठी, त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी आपल्याला कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवावी लागतात. तसेच हे दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे रिसोर्सेस असतात. आता रिसोर्सेस म्हणजे काय, तर रिसोर्सेस याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लागणारा पैसा असेल किंवा मनुष्यबळ असेल किंवा मशिनरी असतील किंवा भांडवल असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं वाटप देखील करावं लागेल. म्हणजे कंपनीमध्ये हे जे रिसोर्सेस आहेत, या रिसोर्सेसचा वापर करून आपल्याला कंपनीचं उद्दिष्ट साध्य करावं लागतं. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनीला नुसतं डिसिजन मेकिंग घेऊन चालत नाही, तर कंपनीला एक व्यूहरचनात्मक दृष्टिकोन डेव्हलप केलं पाहिजे आणि मग आपलं डिसिजन घेतलं पाहिजे. आता स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये अँडरसन हा जो मॅनेजमेंट थिंकर आहे तो असं सांगतो की अँडरसन याच्या मते स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज युजली कन्सिडर्ड द डोमेन ऑफ टॉप मॅनेजमेंट ओनली. But the concept of strategic management are increasingly being applied to lower level management levels such as divisions, departments, even small working group. अँडरसन असं म्हणतो की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही फक्त टॉप लेवलची संकल्पना आहे. याचं कारण असं, कारण की कंपनीमध्ये जे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग करायचं असतं, तर हे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग कोणी करायचं, तर स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग हे त्या व्यक्तीने करायचं जो कंपनीच्या टॉपला बसलेला आहे. म्हणजे कंपनीची ध्येय आणि दिशा हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, त्या टॉप लेवल मॅनेजमेंटचं आहे. परंतु आजकालचा जर तुम्ही विचार केला, तर आजकालच्या विचारामध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज, प्रत्येक डिव्हिजन वाईज, प्रत्येक मॅनेजमेंटच्या लेवलवरती, इवन छोट्या छोट्या ग्रुपमध्ये देखील स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करणं आज गरजेचं आहे. आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर नुसतं डिसिजन मेकिंग करत नाही, तर त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग केलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मगाचपासून मी स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटेजिक काय सांगतोय, तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा जो संकल्पना आहे, तर याचा मूळ शब्द जो आहे स्ट्रॅटेजी, या शब्दाची जी उत्क्रांती आहे, तर कन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजी इज अँशियंट, ही खूप जुनी कन्सेप्ट आहे. आणि जो स्ट्रॅटेजी हा शब्द आहे, तो शब्द ओरिजिनली ग्रीकमध्ये स्ट्रॅटेजिया या शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. आणि ग्रीकमध्ये स्ट्रॅटेजी या शब्दाचा अर्थ असा आहे, द आर्ट ऑफ द जनरल. आर्ट ऑफ द जनरल म्हणजे काय, की पूर्वीच्या काळी जेव्हा लढाया लढल्या जायच्या, तेव्हा लढाईमध्ये सगळ्यात मुख्य व्यक्ती कोण असायचा, तर जनरल असायचा. आणि जनरलच्या आदेशावरती पूर्ण सैन्य लढायचं. आणि जनरल जो काही स्ट्रॅटेजी डिसाईड करायचा, जो काही तो युद्धामध्ये नीती तयार करायचा, त्या युद्ध नीतीच्या साह्याने युद्ध जिंकलं जायचं. आणि म्हणून स्ट्रॅटेजी या शब्दाची उत्पत्ती ग्रीक स्ट्रॅटेजी या शब्दावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ असा आहे आर्ट ऑफ द जनरल. It has been associated with first determining the position of a military, business, political organization in relates to its environment and then using the organizational resources to reach the goals of the company. Now, the basic aim of both
military as well as business strategy is to gain the competitive advantage. स्ट्रॅटेजीचं मुख्य उद्दिष्ट काय असतं तर युद्धामध्ये असू द्या किंवा व्यवसायामध्ये असू द्या, मुख्य उद्दिष्ट काय, आपल्याला दुसऱ्यापेक्षा जास्त फायदा झाला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. तर हे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळण्यासाठीच आपण काय ठरवत असतो तर स्ट्रॅटेजी ठरवत असतो. आणि मग स्ट्रॅटेजी ठरवत असताना डेव्हिड असं म्हणतात, फंडामेंटल डिफरन्स बिटवीन मिलिटरी अँड strategy is formulated, implemented, and evaluated with an assumption of competition, whereas military strategy is based on assumption of conflict. आता मिलिटरीमध्ये युद्ध का केलं जातं, कारण की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो. आणि व्यवसायामध्ये आपण एकमेकांशी स्पर्धा का करतो, कारण की आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं काम करायचं आहे, याच्यासाठी आपण स्पर्धा करत असतो. तर मिलिटरीमध्ये आणि बिझनेसमध्ये हाच फरक आहे. तर मला वाटतं तुम्हाला हे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय आणि स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. समजलंय का सगळ्यांना? हॅलो हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? Yes, sir. ओके. नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत? तर स्ट्रॅटेजिक इश्यूज वॉरंटी टॉप मॅनेजमेंट डिसिजन्स. याचा अर्थ असा आहे, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये उच्चस्तरीय व्यवस्थापनामध्ये निर्णय प्रक्रिया घेतली जाते. कारण की जेव्हा तुम्हाला आपल्या व्यवसायाची स्ट्रॅटेजी ठरवायची असते, स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर भविष्यामध्ये आपण कोणता व्यवसाय करणार आहोत, कसा करणार आहोत, भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या उंचीवरती जायचं आहे, तर हे निर्णय कंपनीतला बॉटम लेवलचा अधिकारी घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजन्स हे टॉप लेवलच्या मॅनेजमेंटमध्ये घेतले जातात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स हे आहे की स्ट्रॅटेजिक इश्यूज इन्व्हॉल्व ॲलोकेशन ऑफ लार्ज अमाऊंट्स अँड रिसोर्सेस. जेव्हा स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतलं जातं तेव्हा स्ट्रॅटेजिक डिसिजन हे अतिशय महत्त्वाचं डिसिजन मानलं जातं व्यवसायामध्ये. कारण की जेव्हा अशा प्रकारचा निर्णय कंपनी घेते तेव्हा निर्णय घेत असताना कंपनीला नुसतं निर्णय घेऊन चालणार नाही, तर तो निर्णय अंमलात आणण्यासाठी जे रिसोर्सेस लागतात, म्हणजे जे काही गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक आहेत, ह्या गोष्टींचं वाटप पण व्हायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगत असाल तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माल 50,000 क्वांटिटीमध्ये 8 दिवसात मॅन्युफॅक्चर करा, तर त्यांना ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ दिलं पाहिजे, पैसा दिला पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांना वेळ दिली पाहिजे, त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, तर ते ही काम करू शकतील. म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांचं देखील ॲलोकेशन केलं जातं. त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना त्यांना पैशाची पण गरज असते, तर त्यांना वित्त पुरवठा देखील करावा लागतो. त्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे सक्सेसफुली राबवू शकत नाही. तिसरा जो याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक इश्यूज आर लायकली टू हॅव इम्पॅक्ट ऑन लॉंग टर्म प्रॉस्पेरिटी ऑफ द फर्म. जर कंपनीमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग घेतलं गेलं तर याचा परिणाम हा कंपनीच्या भविष्य काळामध्ये होत असतो. कारण की जी कंपनी स्ट्रॅटेजिक दृष्ट्या डिसिजन मेकिंग करून पुढे काम करते मार्केटमध्ये, अशा कंपनीला भविष्यामध्ये जास्तीत जास्त चालायचं आहे. म्हणजेच काय, हे मार्केटिंगमध्ये एक सुंदर टर्म आहे बघा, मार्केटिंग इज व्हॉट, मार्केटिंग इज नथिंग बट इट इज अ गेम विच हॅज टू बी बिगिन बाय कीपिंग एंड इन माइंड. म्हणजेच काय की ही अशा प्रकारची एक शर्यत आहे ज्या शर्यतीमध्ये तुमचा शेवट कुठं आणि कसा होणार आहे हे तुम्हाला माहिती असतं. याला म्हणायचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. जसं तुम्ही बुद्धिबळ खेळताय तेव्हा तुम्हाला माहिती असतं की समोरचा व्यक्ती पण तुमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी अप्लाय करणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्या स्ट्रॅटेजीला विचारात घेऊन तुम्ही त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय की भविष्यामध्ये जे घडणार आहे, जे अँटिसिपेशन्स आहेत ते तुम्ही विचारात घेऊन काम करत असतात, जेणेकरून आपल्या कंपनीला भविष्यामध्ये प्रॉस्पेरिटी मिळू शकते. स्ट्रॅटेजिक इश्यूज आर फ्युचर ओरिएंटेड. जेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा आपण अभ्यास करतो तेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये भविष्यात काय घडेल याच्याविषयी डिसिजन मेकिंग केलं जातं. पास्टमध्ये किंवा आता सध्याला काय करायचं याच्याबद्दल याच्यामध्ये डिसिजन घेतले जात नाही, तर फ्युचर ओरिएंटेड डिसिजन याच्यामध्ये घेतले जातात. स्ट्रॅटेजिक इश्यूज हॅव कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मल्टी बिझनेसेस. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट जेव्हा केलं जातं तेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा, खूप सगळ्या वेगवेगळ्या मॅटर्सचा याच्यामध्ये विचार केला जातो. तर याच्यामध्ये कुठलं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं हे नाही, तर ते कोणत्या मार्केटमध्ये जाणार, त्या मार्केटमध्ये गेले तर काय होणार, तिथे कुठल्या प्रकारचे रिटेलर्स असतील, सेलर्स असतील, कस्टमर्स असतील,
कस्टमर्सचे टाईप कुठले असतील, त्या टाईपमध्ये ते कस्टमरचा बेस कुठला असेल, त्याच्या रिजन कुठले असेल, म्हणजे अनेक गोष्टीचे मल्टी कॉन्सिक्वेन्सेस हे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये घेतले जातात, विचारात घेतले जातात. स्ट्रॅटेजिक इश्यूज दे वॉरंटी ड्यू वेटेज टू द फर्म्स एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट जेव्हा केलं जातं तेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करत असताना कंपनीमध्ये कंपनी ज्या ठिकाणी ऑपरेट करते त्या ठिकाणचं एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा जास्तीत जास्त विचार केला जातो. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर कंपनी ज्या राज्यामध्ये चालते त्या राज्यातले कायदे कानून काय सांगतात, त्या राज्यातल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय, त्या राज्यातलं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट कसं आहे, त्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे नियमावली लागू झालेले आहेत, या सर्व गोष्टींचा विचार हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये केला जातो. म्हणजेच काय, तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे जास्तीत जास्त एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा विचार करतो, कारण की एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवरती कंपनीचा जास्तीत जास्त कंट्रोल असू शकत नाही, आणि म्हणून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. पुढचा जो कंपनीचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे, म्हणजेच आता डिसिजन घेतला आणि झालं असं नाहीये. तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सातत्याने चेक करत राहावं लागतं. जोपर्यंत तुम्ही इच्छित उद्दिष्ट गाठत नाही तोपर्यंत तुम्हाला सातत्याने स्ट्रॅटेजी बदल राहावी लागेल, स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला बदल करावे लागतील आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा तुम्हाला त्या प्रकारे करावं लागेल, तर तुम्ही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सक्सेसफुली पूर्ण करू शकता. आणि म्हणून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे एकदा घेतलेलं डिसिजन नाही आहे, तर ही कंटिन्यू चालणारी प्रक्रिया अशी आहे. यानंतर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट स्ट्रेसेस बोथ इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. जेव्हा मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही तुमच्या कंपनीचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करा, तेव्हा याच्यामध्ये त्या कंपनीची इफिशियन्सी आणि त्या कंपनीचा इफेक्टिव्हनेस हा लोकांना दिसतो. इतर कंपन्यांपेक्षा ज्या कंपन्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा आधार घेऊन आपला व्यवसाय रन करतात, अशा कंपन्यांची इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस हा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसून येतो. मला वाटतं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट समजले असतील. समजलेत का सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. Okay. Now we are moving towards the next point, and that is dimensions of strategic decisions. जेव्हा कंपनीमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेतले जातात तेव्हा स्ट्रॅटेजिक डिसिजन्स कोणत्या कोणत्या अँगलने घेतले जातात. तर जेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजिक डिसिजन घ्यायचे आहेत तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचं जे उच्चस्तरीय व्यवस्थापन आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात असली पाहिजे. कारण टॉप मॅनेजमेंटला कंपनीला कुठं न्यायचं आहे, कंपनी का स्थापन केलेली आहे, कंपनीमधून आपल्याला काय मिळवायचं आहे, कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय, मिशन काय, विजन काय, हे सगळं कोण ठरवत असेल तर टॉप मॅनेजमेंट ठरवत असतं. म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट डिसिजन घेताना टॉप मॅनेजमेंटची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतेच. दुसरं, जसं मगाशी आपण सांगितलं की याच्यामध्ये रिसोर्सेसचं ॲलोकेशन केलं जातं, लॉंग टर्म इम्पॅक्ट असतो कंपनीवरती, डिसिजन हे फ्युचर ओरिएंटेड घेतले जातात, त्याचप्रमाणे मल्टी फंक्शन्स डिसिजन्स याच्यामध्ये घेतले जातात. त्याच्यानंतर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा विचार केला जातो. जर तुम्ही डायमेन्शन्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बघितले तर हे तुम्हाला व्हेरी व्हेरी क्लोज अँड सिमिलर टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट दिसतील. कारण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची जी वैशिष्ट्ये आहेत तेच कंपनीचे डायमेन्शन्स आहेत. डायमेन्शन्स म्हणजे काय, की कुठल्या कुठल्या अँगलमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट विचार करतं आणि कंपनीमध्ये ते निर्णय घ्यायला मदत करतं. आता आपण वळणार आहोत की म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या प्रोसेसकडे. तर तुम्हाला आता हे जाणून घ्यायला आवडेल की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कशा पद्धतीने नक्की कंपनीमध्ये काम करतं, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस काय नक्की. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ रिलेटिंग द ऑर्गनायझेशन विथ इट्स एन्व्हायरमेंट by suitable course of action involving strategy formulation and ensuring that strategy has been implemented effectively. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये आपण कंपनीच्या वातावरणामध्ये काम करणार आहे, त्याच वातावरणामध्ये कंपनीला स्ट्रॅटेजी तयार करावी लागते आणि ही स्ट्रॅटेजी कंपनीला इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट पण करावी लागते. आता हे सगळं करताना स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची जी प्रोसेस आहे ती स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस ही सुरू कुठून होते, तर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस सुरू होते म्हणजे स्ट्रॅटेजिक इंटेंट पासून. आता स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे काय, तर स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे मिशन असेल, विजन असेल, म्हणजे कंपनीला भविष्यात काय करायचं आहे. विजन म्हणजे काय, भविष्यात कंपनी काय होणार आहे. मिशन म्हणजे कंपनीला काय करायचंय. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कंपनीला काय उद्दिष्ट गाठायचंय. ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक इंटेंट. अँड देअरफॉर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस बिगिन्स विथ स्ट्रॅटेजिक इंटेंट, मिशन, विजन
and objectives of a company. In this stage, the vision, mission, and objectives are established by the company, and strategic vision defines what the business company is presently, and it conveys the essence of who we are, what we do, and where we are now. म्हणजे विजन ऑफ द कंपनी म्हणजे काय, हू वी आर, आम्ही कोण आहोत, कंपनी काय आहे. मिशन ऑफ द कंपनी म्हणजे काय, व्हॉट वी डू, आम्ही काय करतो. आणि ऑब्जेक्टिव्ह काय सांगतात, वेअर वी आर नाव, आम्ही आता कुठे वाटचाल करत आहोत. तर ही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची पहिली प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये मिशन इज एन्ड्युरिंग फीचर ऑफ अन ऑर्गनायझेशन. मिशन स्टेट्स दॅट image which the organization wishes to project and provide guidelines to decision maker on a continuous basis. A strategic mission statement incorporates the basic three elements. कोणत्याही कंपनीच्या मिशन स्टेटमेंटमध्ये 3 गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे कस्टमर नीड. जेव्हा कंपनी आपलं मिशन ठरवते तेव्हा मिशन ठरवताना त्याच्यामध्ये ग्राहकांची गरज विचारात घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे कस्टमर ग्रुप, आपण कोणासाठी ही स्ट्रॅटेजी बनवणार आहे, त्यांचा कॉम्पिटन्स असेल, ऍक्टिव्हिटी असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, या तीनही गोष्टींचा विचार करून आपल्याला कंपनीचं मिशन ठरवलं पाहिजे. त्याचप्रमाणे सेटिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह कन्वर्ट द स्ट्रॅटेजिक विजन इनटू स्पेसिफिक परफॉर्मन्स टार्गेट. कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्ही जे विजन ठरवलेलं आहे त्याला इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह रिप्रेझेंट मॅनेजरियल कमिटमेंट टू अचीव्ह specific outcome and results. Establishment of strategic content, that is vision, mission, objective, makes clear what an organization stands for. It may be defined as big, hairy, audacious God and take long time to achieve. बघा किती सिंपल शब्दामध्ये सांगितलंय, बिग हेरी ऑडॅशियस गॉड. म्हणजे काय की एक अशी देवता आहे स्ट्रॅटेजिक इंटेंट, की जसं एखाद्या देवाचं आपण चित्र पाहतो की ज्याच्यामध्ये देवाला खूप सारे असे मोठे केस असतात आणि अतिशय भव्य आकार विकार ज्याचं रूप असतं, ते म्हणजे स्ट्रॅटेजिक इंटेंट होय. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे काय. समजलंय का सगळ्यांना? हॅलो, हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची पहिली प्रोसेस आहे. हॅलो हॅलो, इज इट इज क्लिअर टू ऑल? Yes, sir. Okay, now we are moving toward the second stage of strategic management. So here you can see on the screen फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी. एकदा का तुम्ही तुमचं स्ट्रॅटेजिक इंटेंट डिसाईड केलं की त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करावं लागते. आणि स्ट्रॅटेजी जेव्हा फॉर्म्युलेट करायची असते तेव्हा इन द सेकंड स्टेप ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस इट इज एन्व्हायरमेंटल अनालिसिस. Helps in finding out the opportunities and threats operating in the environment and strengths and weaknesses of an environment. सेकंड स्टेजमध्ये आपल्याला आपल्या कंपनीचं स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट अनालिसिस करावं लागतं. त्याच्यामध्ये आपली कंपनी ज्या वातावरणामध्ये काम करत आहे त्या वातावरणामध्ये कंपनीला अडचणी कोणत्या आहेत, तसेच कंपनीचे विकनेसेस कोणते आहेत, आणि कंपनीला जर काम करायचं असेल तर कंपनीकडे कुठल्या प्रकारच्या स्ट्रेंथ्स आहेत याचं अनालिसिस तुम्हाला करावं लागेल सेकंड स्टेजमध्ये. Which consists of many factors like political factors, cultural factors, legal factors, social factors. In this interaction process, the organization has to relate itself with the environment, and environmental analysis also include organizational analysis, which brings the strengths and weaknesses of an organization, and it also identify the relevant environmental factors taken for detailed analysis. या स्टेजमध्ये कंपनी ज्या वातावरणात काम करते त्या वातावरणाचं पहिल्यांदा अनालिसिस करते. वातावरणाचं अनालिसिस करताना कंपनीमध्ये जे काही फॅक्टर्सचा इम्पॅक्ट होतो ते पॉलिटिकल असतील, इकॉनॉमिकल असतील, कल्चरल फॅक्टर्स असतील, लिगल फॅक्टर असतील, या सगळ्या फॅक्टर्सचा विचार केला जातो. तसंच कंपनी स्वतःचं स्वॉट अनालिसिस करते. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, कंपनी आधी चेक करते की आपण कशामध्ये बेस्ट आहोत, आपल्याला कुणापासून धोका आहे, आपल्याकडे कोणती गोष्ट नाहीये, म्हणजे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्सचा विचार केला जातो. त्याच्यानंतर कंपनी कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी ठरवते, बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी ठरवते, फंक्शनल लेवल स्ट्रॅटेजी ठरवते, ऑपरेशनल लेवल स्ट्रॅटेजी ठरवते, स्ट्रॅटेजिक चॉईस ठरवते आणि मग स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केला जातो.
हे सगळं सेकंड फेज मध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या प्रोसेसमध्ये केलं जातं. आफ्टर दॅट इन द थर्ड फेज द इम्पॉर्टंट स्टेप्स इन strategic management process is related with strategic decision making. So here there is a choice of strategy. कारण स्ट्रॅटेजी पैकी कोणती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची, since the particular strategy attempt to affect the organizational operation in some predetermined manner, and the choice process systematically considers how each alternative is affected the various critical factors of the organization. कारण की इथे जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजीचं सिलेक्शन करणार आहात, चॉईस करणार आहात, तेव्हा स्ट्रॅटेजी चॉईस करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अल्टरनेटिव्हचा विचार करावा लागेल. म्हणजे जर आपण ही स्ट्रॅटेजी इथे इम्प्लिमेंट केली तर याचा काय परिणाम होईल, समजा या स्ट्रॅटेजी ऐवजी आपण ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली तर याचा काय परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा थर्ड प्रोसेसमध्ये केला जातो. आणि जर इथे तुम्ही बघितलं तर फोर्थ प्रोसेसमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर फोर्थ प्रोसेसमध्ये काय केलं जातं, इन द फोर्थ प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस इट इज रिलेटेड विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. Here the strategic plan is out into action through project implementation, process implementation, resources allocation, structure implementation, behavior implementation, functional and operational implementation. In other words, various activities like organizational structure, effective leadership, allocation of resources are designed for effective implementation of strategy in this step. या चौथ्या स्टेपमध्ये आपण काय करतो की जी स्ट्रॅटेजी आपण सिलेक्ट केलेली आहे त्या स्ट्रॅटेजीचं आपण इम्प्लिमेंटेशन करतो. मग स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन करताना आपण प्रोजेक्टसाठी स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन करतो, प्रोसेससाठी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो, रिसोर्सेस कशा प्रकारे अलोकेशन व्हायला पाहिजे याच्यासाठी स्ट्रॅटेजी वापरतो, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याची स्ट्रॅटेजी ठरवतो, बिहेवियर कसं असलं पाहिजे याची स्ट्रॅटेजी ठरवतो, वेगवेगळ्या कंपनीमध्ये जे फंक्शन्स चालणार आहेत ते फंक्शन कशा प्रकारे चालले पाहिजे याच्यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी ठरवली जाते. आणि हे नुसतं स्ट्रॅटेजी ठरवत नाही, तर या प्रत्येक स्ट्रॅटेजी प्रत्येक विभागाला दिल्या जातात आणि त्यांना त्यांचं इम्प्लिमेंटेशन करायला सांगितलं जातं. आणि याच्या इम्प्लिमेंटेशन नंतर इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल इज द लास्ट स्टेप ऑफ द स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस इन विच स्ट्रॅटेजी इज रिवाइव्ड अँड रिझल्ट्स ऑफ द स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन दे आर मॉनिटर्ड. इन फॅक्ट it is an ongoing process in which implementation of strategy is monitored continuously and necessary action is taken whenever required. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही प्रोसेस आहे, जसं ठरलं होतं तसंच प्रत्येक वेळेला होईल असं नाही. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे बरोबर चाललेलं आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं असेल तर बदल करावे लागतील आणि बदल करून पुन्हा एकदा आपण ठरवलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे कंपनीमध्ये काम चालतंय किंवा नाही आणि आपल्या कंपनीला इच्छित जे रिझल्ट आहे ते रिझल्ट मिळतो किंवा नाही याच्यासाठी कंटिन्युअस त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे आणि हे कामं होत आहेत की नाही याचा आपल्याला फीडबॅक देखील घ्यावा लागू शकतो. सो इट वॉज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी डिसाईड केले जातं. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल अनालिसिस केलं जातं ज्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी फॉर्म केली जाते. त्या स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग केलं जातं आणि डिसिजन मेकिंग करून हे स्ट्रॅटेजी कशी ठरवायची हे ठरवलं जातं. त्याचबरोबरने स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन आणि कंट्रोल जी शेवटची स्टेप होती आपल्याला ते आपण याच्यामध्ये करत असतो. नाव देर आर डिफरंट अप्रोचेस टू स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. आता स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंगचे जे अप्रोचेस आहेत तर ते अप्रोचेस म्हणजे काय, तर डिसिजन मेकिंग इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग. ॲट द एम ऑफ selection is to select the best alternative. It also involves evaluation of available alternatives because only through this evaluation one can know the best alternative. And strategic decision making is a mental process because the final selection is made after the thoughtful consideration. Therefore, the three basic human behavioral factors they are being involved in strategic decision making. जेव्हा कंपनीचं स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग केलं जातं तेव्हा कोणताही माणूस जेव्हा एखादी गोष्ट विचारात घेतो किंवा विचारात घेताना त्या माणसाची जी काही कृती असते त्या कृतीचा विचार करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे रॅशनल थेअरी ऑफ डिसिजन. एखादा मनुष्य जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा रॅशनल थेअरी ऑफ डिसिजन मेकिंग ज्याच्यामध्ये आपण म्हणतो बिहेवियरल थेअरी ऑफ डिसिजन मेकिंग. एखादा व्यक्ती जेव्हा त्याला डिसिजन घ्यायचा असेल तेव्हा तो कशा प्रकारे वागतो, तर तो वागत असताना त्याच्यामध्ये महत्वाचा जो घटक असतो तो म्हणजे कॉग्निशन.
Cognition means those activities of mind which are associated with the knowledge. तुम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे त्या गोष्टीचा तुम्ही डिसिजन कसा घेता, तर तो तुम्ही ॲक्युरेट आणि परफेक्टच घेता. पण जर तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेजच नसेल आणि जर तुम्हाला डिसिजन घ्यायला लावलं तर तुम्ही त्याचा प्रॉपर डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजेच जेव्हा स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग करायचं असेल तेव्हा तुम्हाला रॅशनल पद्धतीने, म्हणजेच तिथं तुम्हाला जजमेंटल होऊन चालणार नाही, मला हे आवडत नाही, मी हे करणार नाही, मला हे जमत नाही. याच्यापेक्षा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं ते रॅशनल आहे. रॅशनल पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी डिसिजन मेकिंग केलं पाहिजे. तसंच ह्युमन ह्याच्यामधला दुसरा जो फॅक्टर आहे तो दुसरा फॅक्टर काय सांगतो, तर रॅशनल थिअरी ऑफ डिसिजन मेकिंग असे सांगते की द थिअरी अज्युम्स दॅट डिसिजन मेकर इज अ युनिक ॲक्टर whose behavior is intelligent and rational. Whenever decisions he makes them with full awareness of all the available feasible alternatives. One major weakness of this theory is that decision maker is affected by the whole environment, so he cannot be a unique actor. Besides, he cannot consider all the alternatives or know all the consequences due to various limitations like incomplete information, cost and time. हे थिअरी असं सांगते स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग करणारा व्यक्ती हा बुद्धिमान असतो आणि तो सगळ्या गोष्टींचा विचार करतो. पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टींचा विचार असा कोणीच करू शकत नाही, कारण की जोपर्यंत तुम्हाला सगळी माहिती असणार नाही तोपर्यंत तुम्ही काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग केलं जातं तेव्हा रॅशनल थिअरी ऑफ डिसिजन मेकिंगचा सुद्धा विचार केला पाहिजे की एखादा व्यक्ती अचूकच निर्णय घेईल असं सांगता येत नाही, तर बऱ्याच गोष्टींचे लिमिटेशन्स त्याच्यामध्ये असतात. तो जर त्या गोष्टींचा विचार करू शकला नाही, कॉन्सिक्वेन्सचा विचार करू शकला नाही, तर तो प्रॉपरली डिसिजन मेकिंग करू शकणार नाही. दुसरी जी थिअरी आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे बिहेवियरल थिअरी ऑफ डिसिजन मेकिंग. दिस थिअरी अज्युम्स दॅट व्हेरियस फॅक्टर्स लाईक लिमिटेड नॉलेज, इंडिव्हिज्युअल नीड्स, values, pressures are limitations in choice of decision maker. Therefore, decision maker does not seek to maximize outcome, but he chooses first satisfactory alternative he finds which he fits for his values. कोणताही व्यक्ती जेव्हा एखादा डिसिजन मेकिंग करायचं असतं तेव्हा तो अशाच प्रकारचं डिसिजन सिलेक्ट करतो जे त्याला त्याच्या बुद्धीला आणि त्याला त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार ते बरोबर वाटतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर डिसिजन मेकिंग मध्ये अशाच पद्धतीचं असू शकतं जे मला योग्य वाटतं आणि जे माझ्या माहितीत आहे तोच मी डिसिजन या ठिकाणी चांगला म्हणून घेणार आहे. तर तिसरं सुद्धा एक डायमेन्शन असं आहे ते म्हणजे पॉलिटिकल थिअरी असं सांगते. दिस थिअरी अज्युम दॅट डिसिजन मेकिंग इज अ प्रोसेस and decision maker can make a good decision only when he consider a variety of pressures from other people affected by his decision. पॉलिटिकल थिअरी असं सांगते की जेव्हा डिसिजन मेकर डिसिजन घेत असतो तेव्हा त्याच्या निर्णयावरती इतर लोकांचा खूप प्रभाव असतो आणि म्हणून डिसिजन घेत असताना डिसिजन मेकरने इतर सर्व गोष्टींचा आणि प्रभावांचा विचार करूनच डिसिजन घेतलं पाहिजे असं ही थिअरी सांगते. थोडक्यात काय, ऑर्गनायझेशन अफेक्ट्स or it is affected by the various stakeholders, and decisions are made when several people involved in the process agreed that they have found a common solution. Decision maker has to use his mind, emotion, rationality, intuition along with the mutual adjustment and negotiation in decision making. थोडक्यात काय की डिसिजन मेकिंग करणं म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींचा समावेश त्याच्यामध्ये करणं आणि ह्या सगळ्या व्यक्ती एका निर्णयावरती ॲग्री होणं म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग होय. ह्या सगळ्या गोष्टींना आपण अप्रोचेस टू स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग असं आपण म्हणतो. मला वाटतं तुम्हाला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये आज आपण जे काही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, त्यानंतर प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, डायमेन्शन्स असतील आणि अप्रोचेस स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्हाला विचारू शकता. हेच लेक्चर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पण तुम्हाला अपलोड केलं जाईल. जर काही लोकांना पुन्हा लेक्चर ऐकायचं असेल तर ते यूट्यूब चॅनलवरती देखील परत एकदा लेक्चर ऐकू शकता. थँक्यू.